तर बघा, आषाढी एकादशीला ज्या ज्या घरामध्ये या प्रभावी ग्रंथाचे पारायण होते तिथे अगदी 7 पिढ्यांचा पितृदोष कायमचा जातो असं आपले गुरु परमपूज्य गुरुमाऊली नेहमी त्यांच्या हितगुजातून सांगत असतात. तर तो ग्रंथ कोणता तेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आता येत्या 25 जुलै 2026ला आलेली आहे देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी, जी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. वर्षातून सगळ्यात मोठी एकादशी आहे. याच दिवसाचं अवचित्त साधून आपल्याला आपल्या घरात एका प्रभावी ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर तो ग्रंथ कुठला आहे मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे. देवशयनी आषाढी एकादशी. खरं असं म्हणतात की कुठली तरी एकादशी नाही धरली चालेल, पण या 2 एकादशी म्हणजेच आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोघही एकादशींचा उपवास जरी आपण केला तरी सुद्धा आपल्याला संपूर्ण एकादशी केल्याचं फळ मिळत असतं. आणि आमच्याकडे तर लहानातलं लहान छोटे मुलं सुद्धा ह्या उपवास अगदी आनंदाने धरत असतात आणि फराळ खात असतात. त्याचबरोबर आणि खरं तर आषाढी एकादशी पासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि खऱ्या अर्थाने तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेतून निद्रावस्थेत जातात आणि संपूर्ण 4 महिन्या हा संपूर्ण सृष्टीचा कारभार हे आपले भगवान शंकर सांभाळत असतात. आता आपण बघणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे का जेणेकरून आपल्याला आपल्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी सेवा आपण करू शकतो. खरं तर भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केल्याने आपल्या पितरांना अगदी छान अशी मुक्ती आणि तृप्ती सुद्धा मिळत असते. आपण नेहमी म्हणत असतो का मीच का आयुष्यात मला एवढं दुःख का चाललेलं आहे, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का आहे. तर बघा, एवढं चांगलं ज्यांच्या आयुष्यात चाललेलं आहे त्यांचा हात मात्र देवाने धरलेला आहे का, आणि मलाच देव एवढा काय त्रास देतो आहे. तर बघा, एवढं चांगलं हात देवाला आपण हात जोडत नाही आणि कितीही चांगलं चालू असलं तरी आपण देवाची साधी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करत नाही. हे सगळं आपल्याला आपल्या मनात येतं की मला संघर्ष का, एवढं सगळं चांगलं चाललेलं आहे तरी सुद्धा माझ्या आयुष्यातला संघर्ष काही थांबत नाहीये आणि याने कधीतरी देवाचं काही केलं नाही आणि काही केलं असेल किंवा नसेल सुद्धा तरी याचं का चांगलं चाललेलं आहे, हा देवाकडे जात नाही, देवाचं करत नाही. पण बघा, तर याचं ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाचा जन्म हा झालेला असतो. एखादा जण एखाद्याचे पैसे घेतलेले आहे जो परत देत नाही आणि किंबहुना पैसे बुडाले सुद्धा असतील तर मागच्या जन्माचा आपणही त्याचं काही ना काही देणं लागतो आणि त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा हा जन्म घेऊन त्याचं ऋण फेडावे लागतात. मग ते ऋण कोणत्याही पद्धतीचे असू शकतात. आपण त्याला एखाद्याला दुखावतो, एखाद्याला लुबाडतो किंवा आपल्याकडनं काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतील त्याच्यासाठी आपल्याला पुनर्जन्म हा घेणं गरजेचा असतो आणि ते घेऊनच आपले ऋण आपण फेडत असतो. त्याचबरोबर एकमेकांचं देणं घेणं जे आहे ते आपल्याला ह्या जन्मात आपण करत आहोत. आता भूत प्रेत देव ऋण विष्णू ऋण ऋषी ऋण जे काही असताना देव ऋण भूत ऋण ऋषी ऋण आपण त्याला म्हणत असतो, हे सगळे ऋण आपण जे आहेत हे आपल्याला परत करायचे आहेत. त्याचबरोबर काही लोकांना ऋषीमुनींची सेवा करावी लागते, गुरूंची सेवा करायची संधी दिली जाते. काही लोकांना खूप जास्त देवाची सेवा करायची सवय असते, प्रचंड देवधार्मिक असतात, कारण त्यांचे ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. जोपर्यंत आपण जास्तीत जास्त सेवा करत असतो कारण ते आपल्याकडून करून घेतात, कारण ते ऋण आपल्याला फेडावे लागतात. आपण त्याच्यातून आपल्याला ह्या जन्मात तरी मुक्त व्हावं लागतं. त्याचबरोबर हा मनुष्य जन्म आहे, तर आता या ऋणातून मुक्ती मिळावी म्हणजेच काय, तर आपण की या जन्मातच तुला या जन्मात परत आपण म्हणतो ना का ह्या जन्मात सगळं काही करून घेते, पुढच्या जन्मात तू परत भेटू नको, किंवा ह्या जन्मात एखाद्याने एवढा त्रास दिलेला आहे का पुन्हा त्याचं तोंड बघण्याची पुढच्या जन्मात इच्छा होत नाही. पण बघा, हे त्यांच्यासाठीच आहे की या जन्मात दिलेलं मला या पुढच्या जन्मात भोगायचं आहे आणि त्याच्यानंतरचा जन्म आहे का नाही आपल्याला सुद्धा माहीत नाही किंवा असेल सुद्धा. बघा, या दुःख वेदना संकट नको हे प्रत्येकाला वाटतं, पण पितृंचं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि पितृंचं असतं. आयुष्यात सगळं चांगलेलं आहे, पैसा आहे, श्रीमंती आहे, खूप सगळं चांगलं शिक्षण वगैरे आहे आणि काहीतरी अडचणी असतो, त्या अडकलेल्या गोष्टीतून मार्ग मिळत नाही, जॉब मिळत नाही, लग्न होत नाही, तेव्हा तुमचे पितृ खूप जास्त महत्त्वाचे असतात. म्हणूनच माऊली नेहमी सांगतात का 7 पिढ्यांचा पितरांचा उद्धार व्हावा. 7 पिढ्या खरं तर
असं असतं का 3 पिढ्यांपर्यंत आपण पितृदोष पाळत असतो आपल्या केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे. पण किंबहुना त्याचा आपण करतो. खरं तर 7 पिढ्यांचा पितृदोष आणि त्यांच्यापेक्षा पण कधीतरी आपल्याकडनं काही ना काही होतं. महिला बऱ्यापैकी गर्भपात करत असतात. एखाद्याचं लग्न मोडणं, एखाद्याची निंदा करणं हे सुद्धा आपल्याला आपले कर्म वाईटच करणे आहेत. त्याचबरोबर तो सुद्धा आपल्याला दोष लागतो आणि या सगळ्यातून मुक्ती मिळावी, सगळ्यातून सुटका मिळावी म्हणून अतिशय प्रभावी ग्रंथ परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये जो काही उपलब्ध केलेला आहे तो म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण, जो की मूळ भागवत ग्रंथ आहे. तो प्रत्येकाला वाचणं शक्य होत नाही. खरं तर वर्षातून एकदा तरी तो मोठा भागवत करायचा असतो आणि प्रत्येक एकादशीला आपण हे छोटे भागवत करत असतो. मी सुद्धा अधिक मासामध्ये मोठ्या भागवताचं पारायण केलेलं होतं, कारण ते पारायण 7 दिवस जातं. तो मूळ भागवत जो आहे तो वाचला जात नाही, कारण तो खूप जास्त मोठा आहे. पण आपल्या सांसारिक अडचणीतून मार्ग मिळावा किंबहुना आपण ही सेवा व्हावी म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं असतं. अतिशय प्रभावी, दिव्य आणि तितका सुंदर हा ग्रंथ आहे, जो की फक्त 1 ते 1.5 तासात वाचून होतो. ज्यांनी पारायण केलं आहे त्यांना छान असा अनुभव सुद्धा आलेला असेल. 14 स्कंद याच्यामध्ये दिलेला आहे. आपण ज्या पद्धतीने अध्याय म्हणतो त्याच पद्धतीने ते स्कंद म्हणून ओळखलं जातं. ग्रंथ मोठा असला तरी स्कंदच म्हटलं जातं, छोटा असला तरी स्कंद म्हटलं जातं. आपल्याला जवळच्या केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला तो उपलब्ध होऊन जाईल. आणि याच ग्रंथाचं कुठल्याही एका एकादशीला जर तुम्ही देव आणि आषाढी एकादशीला काय सेवा करायची आहे, तर जर मनात प्रश्न असेल ना, तर उपाय पहिला आहे का आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. स्कंद 1 ते 14 पर्यंत आपल्याला छान असं एकाच बैठकीत पारायण करायचं आहे. सुरुवातीला एकदा पारायण करणार असाल तर स्वामी स्तवन तुम्हाला पठण करायचं आहे. नंतर गणपती अथर्व शिष्यम, त्याच्यानंतर श्रीमद भागवत ग्रंथाला अध्याय पहिल्याला प्रारंभ होतो. सुरुवातीला खूप काही मोठं नाही आहे, पण तुम्हाला सांगते का इथून आता सुरू झालेला आहे तर आपल्याला 1 ते 2 तास मात्र 1 ते 1.5 तास मात्र निश्चितच लागत असतो. तोपर्यंत अध्याय 14वा स्कंद संपत नाही तोपर्यंत पूर्ण अध्यायाचं हे आपल्याला ते वाचावं लागतं. कधी-कधी 2 तास सुद्धा लागतात, कारण तितकाच सुंदर असा हा ग्रंथ आहे. खरंच तुम्ही हा ग्रंथ निश्चितच वाचला पाहिजे, याची सेवा केली पाहिजे. असा हा दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे. मेन म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने आपण पितृंच्या ऋणातून मुक्तता मिळावी, पितृदोष आपल्याला भयंकर लागलेला असतो, याच्यातून आपल्याला मुक्तता मिळावी. कारण आपण म्हणतो ना की पितृ हे चटकन पावणारे देव आहेत. कोणी असेल तर ते पितृदेव आहेत, की जे आपल्याला लवकर पावतात. जोपर्यंत तुमच्या पितरांना मुक्ती आणि तृप्ती मिळत नाही तोपर्यंत आपली अडकलेली कामाचा मार्ग लागत नाही, यश मिळत नाही. आता मेलेल्या व्यक्तीला आपण काय देऊ शकतो, तर तुमच्याकडे आपण पैसे, प्रॉपर्टी, कपडे ते मागत नाही किंवा त्यांना हवं सुद्धा नसतं. पण ज्यांच्यासाठी हे सगळं केलं आहे त्यांची आठवण म्हणून, किंबहुना ज्यांनी गरुड पुराण ऐकलं असेल त्यांना सुद्धा माहिती आहे का मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवासही तेवढाच खडतर असतो आणि त्याच्यासाठीच आपण त्यांना काही नाही देऊ शकत. आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे, सुखाचे दिवस आहेत, पैसा आहे, नोकरी आहे, लग्न झालेलं आहे, सगळं त्यांच्या आशीर्वादामुळे असतं. म्हणून जर त्यांना तुम्ही काही देणं लागता तर तुम्ही त्यांच्यासाठी फक्त ही सेवा करायची आहे. म्हणून बघा, ज्यांच्यासाठी आपण सेवा करायची त्यांना आपल्याला खूप काही द्यावं लागत नाही. म्हणून काय, तर पितरांची मुक्ती आणि तृप्तीसाठी आपण नेहमी आपल्या सेवा करत असतो. आपल्या भावाकडनं, आपल्या आईकडून किंवा आपल्या घरामध्ये जे मोठे लोक असतील किंवा आपण सुद्धा स्वतः सेवा करायची. प्रत्येकाच्या घरामध्ये ही सेवा ह्या दिवशी झालीच पाहिजे. बघा, भाऊ नाही करणार, आई नाही करणार, नवरा नाही करणार, मम्मी करू शकते का, तर हो, जे घरात अवेलेबल असतील त्यांनी सुद्धा ही सेवा केली तरी चालतं. बघा, ज्यांच्यासाठी या जगात नाही काय आहे, पण त्यांच्याही तो आत्म्याचा प्रवास तेवढा सुखकर व्हावा म्हणून आपण दीपदान करत असतो, अन्नदान करत असतो, बऱ्याच काही गोष्टी दान करत असतो. त्यांच्यामध्येच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर ग्रंथ आहे. त्याचं पारायण, 1 दिवसीय पारायण करण्याची संधी आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या घरात दिलेली आहे. आता एकादशी म्हटल्यावर उपवास तर असतोच. आपण याला काही कुठले बंधन नाही. अर्थात मासिक धर्म सुद्धा विटाळ असेल तर तुम्हाला उपवास करता येणार आहे, फक्त सेवा करता येणार नाही. पण तुम्ही युट्यूबवर लावून, मोबाईलवर लावून ते श्रवण तरी करू शकतात. बघा, नाही तुम्हाला पठण झालं अशा वेळेस तर श्रवण केलं तरी सुद्धा आपल्या वास्तूचं जे काही वास्तूमध्ये एक चांगली पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि वास्तू सुद्धा आपल्याला तथास्तु म्हणत असते, जर आपल्या घरामध्ये स्तोत्रांचं, मंत्रांचं पठण होत असेल तर.
ती सेवा तुम्ही श्रवण करू शकता. बाकीचं काय आहे तर नियम अटी, बाकीच्या कुठलेही नियम अटी नाहीये. उपवास असल्यामुळे आपण ब्रह्मचर्याचं पालन तर करणारच आहोत. ग्रंथ वाचत असताना एकाच बैठकीत ग्रंथ वाचायचा आहे. फार छोटं असेल किंवा एकाच वेळा बसणं शक्य होत नसेल, घरात अडचणी असतील तर अशा वेळेस तुम्ही 2 वेळेस ग्रंथ वाचू शकतात, पण शक्यतो एकाच वेळेस हा ग्रंथ वाचायचा असतो. आषाढी एकादशी असल्यामुळे जर तुम्ही एकाच बैठकीत बसून पारायण केलं तर अतिउत्तम, पण ज्यांना नाहीच शक्य होत त्यांनी अगदी 2 वेळेस वाचलं तरी चालतं. त्याचबरोबर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर 7 अध्याय तुम्ही एका वेळेस वाचायचे आहे, 7 स्कंद तुम्ही नंतर वाचू शकता. म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुमचं पूर्ण पारायण एका दिवसात पूर्ण होतं. त्याचबरोबर ज्याला काहीच कारण नाही आहे, मुलगा छोटा मोठा आहे, अगदी छान व्यवस्थित आपण पारायण करू शकतो, तर त्यांनी एकाच बैठकीत पारायण करायचं आहे. पण ज्यांना अगदी लहान बाळ आहे, प्रेग्नेंट असतील, शक्य नसेल तर अशांनी 2 वेळेस वाचलं तरी चालतं. त्याचबरोबर नक्कीच तुम्ही संक्षिप्त श्रीमद ग्रंथ, भागवत ग्रंथ तुम्ही पारायण करायचं आहे. नक्कीच तुम्हाला याचा छान अनुभव येणार आहे. आपल्या बाळावर चांगले संस्कार होतील. तुम्ही जर गर्भवती असाल तरीही पितरांची सेवा तुमच्यासाठी केलीच पाहिजे, जेणेकरून पितरांसाठी जी काही सेवा केली जाते भगवान श्रीहरी विष्णूची कृपा आपल्याला प्राप्त होते. तुम्हाला नेहमी सांगत असते मी ब्लॉगमधून का भगवान विष्णू या जगाचे पालक, चालक आणि मालक आहे. चालक, पालक आणि मालक आहे. तर ते आपलं किंवा तुमचं माझं कल्याण का नाही करणार? पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल ना तर आपल्याला कोणत्याही गोष्टीच्या आयुष्यात कधीच कमतरता नसते. सेवा ही त्यांच्यासाठी केलीच पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना तिथे तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते. म्हणून तिला कधीही आपल्याला आमंत्रण द्यायची गरज पडत नाही, बोलायची गरज पडत नाही. तर माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये असतो जेव्हा आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्या घरात घडत असते. कारण ती मुळातच आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात ती वास करत असते. ज्या घरात लेकी सुना कडकडून हसत असतात, सासू सुनांचा आवाज असतो हसण्याचा, गप्पा मारण्याचा, किंवा ज्या घरामध्ये नवरा बायको सुद्धा संवादामध्ये असतात, ज्या घरातली स्त्री अगदी छान आणि म्हणजे व्यवस्थित राहते, तिचं राहणीमान व्यवस्थित असते किंवा ती अगदी मन प्रसन्नपासून असते, त्यावेळेस माता लक्ष्मी अगदी भरभरून आशीर्वाद देते आणि त्या घरात कुठलाही पितृदोष लागत नाही किंवा कुठलाही वास्तुदोष लागत नाही असं शास्त्र सांगतं. आणि असला तरी सुद्धा कमी होतो किंवा शेवटी आपल्या वागणुकीवर असतं. त्याचप्रमाणे आपण पितृदोषासाठी ही सेवा तुम्ही निश्चितच करू शकता. पितृदोष आहे, अडचणी असतील तर नक्कीच प्रत्येक एकादशीला पारायण करावं. आता चातुर्मासात नाही, तुम्हाला एक सांगायचं असलं तर रोज एक अध्याय जर तुम्ही पठण केला चातुर्मासामध्ये का म्हणजे तर तुम्ही पुढच्या एकादशीपर्यंत तुमचं एक पारायण पूर्ण होतं. पण आपल्याला मध्येच प्रॉब्लेम असतो, काही मधल्या अडचणी असतात, म्हणून आपण दररोज अध्याय पठण करणं शक्य होत नाही. म्हणून एकाच दिवसात एकाच बैठकीत ते पारायण केलं तर अति उत्तम आहे. त्याचबरोबर देवशयनी आषाढ एकादशी इतका मोठा दिवस असणार आहे का याचं अवचित्त साधून याचं पारायण करायचं आहे तुम्हाला. आपल्या केंद्रात कुठल्याही केंद्रात सामूहिक पारायण होतं, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही बसू शकता, जेणेकरून तुम्हाला सामूहिक सेवेचं फळ मिळणार आहे. तुमचा पितृदोष हा लवकर संपण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर तिथे जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरातल्या घरात सुद्धा हे पारायण आवर्जून करू शकतात. ज्यांना देवासमोर बसायचं आहे, छान असा दिवा लावायचा आहे आणि त्यांनीच देवासमोर बसून छान पद्धतीने पारायण करायचं आहे. जे पहिल्यांदा करत असतील त्यांना थोडासा वाचण्यासाठी वेळ लागेल, पण जे नेहमी एकादशीला 15 दिवसातून पारायण करतात त्यांना अजिबात वेळ लागत नाही, तर ते स्पीडने वाचत असतात, जेणेकरून त्यांना ती सवय झालेली असते. कोणाचं वाईट करत नाही आहात तुम्ही. म्हणून देवासमोर बसून छान असं देवाला नमन करून, चिंतन करून आजच्यासाठी जी काही आम्ही सेवा करतोय ती आमच्या पितरांपर्यंत पोहोचावी. कारण आजचा दिवस खूप जास्त मोठा असणार आहे. कारण आषाढी एकादशी ही वर्षातून, आषाढी आणि कार्तिकी एकादशी खरं तर वर्षातून खूप मोठी एकादशी असते. म्हणून आपण उपवास करत असतो, नामस्मरण करत असतो, त्याचबरोबर खूप साऱ्या सेवा सुद्धा असतात. पण सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे भागवत ग्रंथाचं पारायण, जे की आपल्याला येणाऱ्या आषाढी एकादशीला म्हणजे 25 जुलैला करायचं आहे. ब्लॉग लवकर टाकण्याचं कारण एवढंच आहे का जेणेकरून 3 ते 4 दिवस मिळतील तुम्हाला, म्हणजे तुमचं सुद्धा माइंड हा प्रिपरेशन आहे. जर एखाद्याला अडीअडचणी असेल, सुद्धा पिटाळ असेल किंवा वाचणं शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही 1 ते 1.5 तासाचं पारायण अगदी मोबाईलवर जरी लावलं तरी चालतं. कारण मोबाईलवर जरी तुम्ही लावलं तरी तुमचं मोबाईलच्या आवाजाने, घरामध्ये मंत्रस्तोत्रांच्या आवाजाने तुमचा वास्तू ही शुद्ध होते. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटेल उद्याच्या